नमस्कार मंडळी, जय शिवराय. आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस. अमावस्या असल्यामुळे आज आलतो आम्ही भैरवनाथाला. सोबत कुमार आणि मंगेशला आलतो घेऊन. त्यातला आमचा मंगू लाजाळू व्हिडिओ काढायचा म्हणला तर पोरींच्या वर लाजतो. इथं चाललंय बघा सरकारी दवाखान्याचं काम. तालुक्यातला सर्वात मोठा सरकारी दवाखाना होतो इथं. सरकारी दवाखान्याचं काम पण चाललंय एकदम जोमात. डोंगर चढून आलो वरती पण तसं भरपूर पब्लिक आलंय. अमावस्या असल्यामुळे इथं हे भांडारा, तसं दर अमावस्याला इथं भांडारा असतो. मग तिथून पुढं आलो मंदिरात पाया पडायला. देवाच्या पुढं काच असल्यामुळे काय व्हिडिओ नीट काढता येत नव्हते. काकांना आपल्यासाठी 5 मिनिटं काच बाजूला काढले, मग आपल्याला व्हिडिओ पण काढता आले. तिथून आलो हनुमंतांचं दर्शन घ्यायला. इथं हनुमानाच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि तिथून गेलो पुढं काळूबाईच्या मंदिरात दर्शन घ्यायला. इथं आलो काळूबाईचं दर्शन घेतलं. काळूबाईचं दर्शन घेतल्यानंतर आलो मागं श्री दत्तांचं दर्शन घेण्यासाठी. इथं श्री दत्तांच्या पाया पडून झालं. इथं आलो श्री महादेवाच्या मंदिरात. इथं आल्या बाहेर नंदींच्या पाया पडलो. नंदींच्या पाया पडून आलो आतमध्ये महादेवांच्या पिंडीवर डोकं ठेवून दर्शन घेऊन आलो बाहेर. इथं वातावरण पण बघा किती एकदम छान वातावरण आहे. एकदम थंड वातावरण होतं इथं वरती. इथनं वरनं सगळा गावाचा व्ह्यू पण एकदम भारी येत होता. इथनं मागच्या बाजूला वीर धरणाचा पण व्ह्यू छान येत होता. ही मुलं श्रावणी सहलीनिमित्त आलती वरती. श्रावण सहल म्हणजे नुसता राडा असतो. शिक्षकांचं त्यांचा चाललेला फोटोशूट बघा. इकडं गणबिन लावायचं चाललेला पोरांना. त्यांचं एन्जॉयमेंट झाल्यानंतर पोरं चाललेली घरी. आम्ही पण बसलेलो महाप्रसाद घ्यायला. इथं महाप्रसादाचं जेवण पण तसं एकदम छान झालं होतं. भंडारा जेवण झाल्यानंतर आलो इकडं मंदिराच्या मागं. इथं वरून वीर धरणाचा व्ह्यू पण बघा किती छान येतो. इथून वरनं वीर धरणाचा संपूर्ण व्ह्यू कसा एकदम भारी दिसत होता. वरती वारं पण छान सुटलं होतं, त्यामुळे बसलो इथं 5-10 मिनिटं जरासा बिप्पा मारला. 5-10 मिनिटं. त्यानंतर इथं भेटले आपल्याला रेहान ओमकार. ती पण जरासा हुशार आली होती. त्यांच्याशी जरा वेळ बोलणं झालं. म्हणलं आता चला घराकडं. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. इथपर्यंत ब्लॉग बघितल्याबद्दल मंडळ तुमचा आभारी आहे. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. नमस्ते, बाय बाय.